हॅलो आवडी देवाशी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गुपी चंदन टिळा हृदय कळबळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी आई साजाचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळबळा वैष्णवांचा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या कृपा जाणे कथेचा विचार कृपा जाणे कथेचा विचार कृपा जाणे कथेचा विचार बाबाजी गुरुदास बाबाजी गुरुदास नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा नुकला झालो पावन झालो चराचरी हनुमंता तुम्हालू रामदूता काय भक्तीच्या वाटा मददावया शुभटा शेबी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर आवडी देवाशी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळबळा वैष्णवांचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग झाला विको लगेच नको सेवेकरिता घेतलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 शरणाचा अभंग सेवेकरिता घेतला सेवेचं निमित्त काय महाराज गेली 11 वर्षे झाले महाराज पहिले काही दिवस सप्ताह चालू होता पण महाराज लाईन केव्हा जाते माधव भाऊ लाईन कधी जाते ज्यावेळेस महाराज लोड येते ना लाईनवर तेव्हा लाईन जाते आणि ज्यावेळेस लाईन येते त्यावेळेस महाराज नव चैतन्य घेऊन येते कारण ही ऊर्जा एकत्रित करून महाराज आता सध्या लाईन कशी आहे महाराज इथं आल्यानंतर कळालं महाराज 11 वर्षे झाले महाराजा कार्यक्रमाला आणि पहिला दिवस कोणी म्हणणार नाही कारण पहिल्या दिवशी कसं असते शेतीचं घ्या सप्त्याचं घ्या पहिला दिवस कसं जाडजोडीत जाते आज 3ही माणसं गैरहजर आहेत पण महाराज कोणी म्हणाल का महाराज आता ही मंडळी बसली
हे कसे बसले? कीर्तनकाराच्या कुठं बसाय पाय? आता त्याला वाटते आलं म्हणाले तर गेलं क्षण आले, नाही तर बसलं ऊन आले, पटलं तर थांबले, नाही तर चालले घराकडे. काय गोर नाही, बसा कुठे बी, फक्त कीर्तन आहे का. ठल विठ्ठल मांग बसणे, लांब बसण्याचे मला दोन फायदे. पहिला फायदा, पटलं बसले, नाही तर चालले. दुसरा फायदा, मांग पाय लांबून दिला काय आणि पाय आखडला काय. काय नसते, म्हणून माणसं आपापल्या सोयीने बसत असतात. महाराज नाथ महाराजाचा अभंग सेवेकरिता घेतला. श्रीमद भागवत कथा, बरोबर आहे ना. अखंड हरिनाम सप्ताह, मौजे कंचनपूर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. महाराज आजचं जे सौजन्य आहे संत पूजन, महाराज श्रीकृष्ण रामेश्वर मेहतर, हा मेतकर मग तुम्ही काय ऐकलं? ठल विठ्ठल यांनी माझ्या कीर्तनाचं सौजन्य घेतलं. गावात काही लोक नाहीत का? त्याला बँका माहित नाही? महाराज करा हरिभक्ती, परलोक येईल कामा, सोडविल यमा पासून या. महाराज कारण पैसा कोणाला नकोय, सब पैसो के भाई. महाराज इथं येण्याचा योग माझे अतिशय हृदयस्थ असणारे आमचे भरत महाराज बोरकर, आमचे माधव भाऊ, यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला. महाराज तुमच्या सप्ताह कमिटीला शतशः नमन. ठल विठ्ठल विठ्ठल. जे माझ्या कीर्तनाच्या साथीला मंडळी आहेत, हरिभक्तीपरायण, काय नाव महाराजाचं? रवींद्र महाराज. महाराज रवी म्हणजे सूर्य. महाराज कसं वाजव नाही, मूर्ती लहान आहे. महाराज आम्ही जेव्हा बसले असता ते दादा श्रीकृष्ण दादा गुलाबजाम आणत, ते म्हणून अहो माया तब्येतीकडे पाहून तर वाढा. आमचे सागर महाराज म्हणले आमच्यासारखी तब्येत होण्याकरता तुम्हाला वाढवा लागले. ही अशी महाराज सुंदर त्यांची मृदंगाची साथ. आणि वाजवणं असं असलं पाहिजे महाराज, पोषक वाजवणं. न तर भीतीपाड भेंडी घाल, भीतीपाड भेंडी घाल लागल इतके वाजवणारे, पण महाराज पोषक वाजवणं. काय महाराजाचं नाव? युवाई गजानन महाराज, रामभाऊ महाराज. महाराज यांच्या नावातच राम आहे महाराज, कारण राम नाव तुमच्याच नावापासून सुरुवात करतो. घ्या पहिले रामभाऊ, दुसरे अवकाल झाली त्यांची बी तुकाराम, तिसरे सीताराम, चौथा बळीराम, पाचवा मोतीराम. सांगा पटपट, एखादं सांगा नाव. राजाराम, शांताराम, काशीराम, शिवराम, गंगाराम, बळीराम, अजून धनीराम, तोताराम, अजून अहो शालिग्राम, लय नाव आहेत अजून नावाचे. आसाराम, आसाराम झाला. पुसाराम आमच्या गावात नाव आहे महाराज. अजून श्रीराम, डबल रामचंद्र, रामेश्वर. वा, कोण सांगितलं? असे नाव असले पाहिजेत महाराज. काय बाबाचं नाव? युवाई रुद्र महाराज, कैलास महाराज, बाबा गजानन बाबा. बाबा माझ्यासारखेच येतं, मस्त झाडावर विस्तार लय झाला. तसेच महाराज आपले सागर महाराज. महाराज त्याचे नावही सागर आहे आणि गायने बी सागरासारखं आहे महाराज. आणि विशेष म्हणजे बाबाच्या दरबारात ती सेवा करतात. तसेच हरिभक्तीपर आहे दत्ता महाराज, माधव महाराज, गजानन महाराज, माधव महाराज, गुलाबराव महाराज, परमेश्वर महाराज, प्रज्वल महाराज, सोहम महाराज. सोहमबरा आहे गड्या माझ्यासारखाच आहे. अर्जुन महाराज, सोहम महाराज, ताई आदित्य, अमृता, आकांक्षा, समृद्धी, डबल अंजली, समृद्धी महामार्ग. आणि विनेकरी बाबा
मुरलीधर महाराज, वा वा, काय त्यांचं नाव आहे महाराज. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा महाराज. पण टाळीच्या करता वाजवा बाबा. मी वारकरी, आजच्या दिवस जगू द्या, पण उद्या धोतर असलं पाहिजे विनेकऱ्याला. एवढी तुमच्या गावकऱ्याला विनंती आहे. त्याच्या जर नसेल तर इकत आणून द्या माधव महाराज, पण उद्या विनेकऱ्याला किमान धोतर पाहिजे. बाकी जायचं जगू द्या. आणि तसं काय आपल्या कीर्तनात बंधन नाही महाराज. फक्त एक वारकरी या नात्याने म्हणायला लागलो महाराज. आणि तुम्ही प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा आरती तसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती स्वीकारल. आणि महाराज माझा जी आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवा लागले, काय साऊंडचं नाव स्वरांजली. दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. महाराज एकमेका असा हे करू, अवघे मिळून पचका करू. काय म्हणले? अवघे धरू सु म्हणजे चांगला, पंथ म्हणजे मार्ग. महाराज प्रस्तावना पुरे लगे अभंगाकडे येतो महाराज. महाराज सांगतात आवडे देवाशी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज जीवन जगत असताना 4 वर्ग पडतात. पहिला वर्ग स्वार्थी, दुसरा वर्ग स्वार्थही नाही परार्थही नाही, तिसरा वर्ग स्वार्थही कळतो परार्थही कळतो. महाराज पहिला वर्ग स्वार्थी कोणता हो? महाराज उन्हाळ्याचे दिवस पहिले महाराज 4 वाजता अवत घेऊन जायचे लोक, एक बाबाच्या वयातले. आता आम्ही भाग्यवानो 1 तासात जिकडं तिकडं होते. महाराज गडबड सरबड बिड्या घेतल्या, डबी घरीच राहिले. आणि 2-4 बाबा चालले होते, जे भोले लगा जे टोले. ते म्हणले निबाद झाड पाहिला रे म्हणे, इथं मस्त आहे. आणि मला आज कसं वारं होतं, अशी वाऱ्याची झुळूक सुटली. बाबाला होती दाढी, पिटलीन बाबाची दाढी. ते वखरावर तर तिकूनच पाहू लागलं. ते म्हणे ए थांबा. काय म्हणे? थांबा. शिष्यमंडळ म्हणे महाराज तुमची दाढी आता व्यवस्थित करून देणारा माणूस या लागला. महाराज तो तिकून आला आणि त्याने बिडी काढली. मला सांगा याची बिडी पेट वस्तू होती, राहील का मर? व्यवहारात एक म्हणे आपल्या वादीसाठी लोकांची म्हैस मिली तरी चालते. ही वर्ग स्वार्थीच आहे मार्ग. दुसरा वर्ग स्वार्थही नाही परार्थ नाही. महाराज गवताची गंजी सगर बाबा, त्यावर कुत्र बसले, गाय खाण्याकरता गेली. आणि कुत्र्याचा स्वभाव आहे महाराज, माणसाच्या माग कुत्र लागाव का वाघ लागाव? काय लागाव? या बाबांनी सांगितलं महाराज, वाघ एकदाच कार्यक्रम करते, कुत्र महाराज माणसाची अवकळा करते. महाराज गाय खाण्याकरता गेली, तिने बाग रस्ता थोडं खाऊ दे. ती म्हणे नाही. ते म्हणे तू खा नाहीतर मला खाऊ दे. ते म्हणे तुले खाऊ देत नाही, मी खात नाही. महाराज स्वार्थही नाही परार्थ नाही. महाराज आमच्या गावात 25 घरकुल आले होते माधव महाराज. घरकुल कोणाला आलते? कोणाला आलते? ज्याचे 2-2 ताळ आहेत त्याला घरकुल आलते. आमच्या तिकडं सांगायला लागलो. महाराज काही मंडळी म्हणे महाराज म्हणे आपल्याला घरकुल नाही आले म्हणे. म्हणलं आपले दुसऱ्या वाटपात येतील. ते म्हणे नाही हो महाराज आपण चला म्हणे. गेलो महाराज तहसीलदार साहेबाकडे. आमच्या इथला एक माणूस म्हणे महाराज तहसीलदार साहेबाला सांगा जर यांचे घरकुल झाले तर मी आत्महत्या करेन. तहसीलदार साहेब म्हणे तुमचं म्हणणं काय? म्हणजे आम्हाला नाही ना. तर यायले नाही महाराज, स्वार्थही नाही परार्थ नाही. तिसरा वर्ग महाराज स्वार्थही कळतो आणि परार्थही कळतो, तो वर्ग आहे सज्जनाचा. सज्जन माणसं म्हणतात तुमचं चांगलं असावं त्याच्या माग आमचं चांगलं असावं. महाराज हा वर्ग सज्जनांचा. आणि चौथा वर्ग तो महाराज फक्त परार्थ. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी, आले घर जावई कुंठी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी, आले घर जावई कुंठी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. महाराज येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. तुकाराम महाराज आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. महाराज कोबराचे कालच बीज झाले महाराज.
काल महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव झाला महाराज 375वा. महाराज आपल्या हिंदू तिथीत प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता सोहळा, कोणता ना कोणता उत्सव घेऊन येते महाराज तिथे. महाराज कुठून सुरुवात करता? प्रतिपदेपासून सुरुवात करू. पहिले आली महाराज प्रतिपदा. प्रतिपदेला कोणते 2 सण सांगितले महाराज? तुम्ही सांगा, इतक्या लांबून आले तुम्ही. हा, पहिला आला महाराज 30 तारखेचा आहे आता गुढीपाडवा. हा कधी येते? आमोशाला. हा, प्रतिपदेला येते महाराज. महाराज हा एक गेला. दुसरा सण कोणता येते? बली प्रतिपदा. हा कधी येते? प्रतिपदेला, दिवाळीचा दुसरा दिवस. महाराज प्रतिपदा गेले, आले बीज. बीज कोणत्या 2 श्रेष्ठ सांगितल्या? कोणत्या सांगितल्या बाबा? कालच झाले. तुकाराम बीज. दुसरी कोणती? भाऊबीज. महाराज भाऊबीज. बीज गेले, आली तृतीया. तृतीया कोणत्या 2 श्रेष्ठ सांगितल्या? अक्षय तृतीया. दुसरी हरतालिका, ज्या दिवशी महाराज माता वर्ग कोणाची पूजा करतात? महादेवाची पूजा करतात महाराज. घरचा महादेव. हे का चालले धोत्रेची फुलं आणणं इथल्या सोडून. महाराज हरतालिका. महाराज तृतीया गेली, आली चतुर्थी. चतुर्थ्या कोणत्या 2 श्रेष्ठ सांगितल्या? गणेश चतुर्थी. दुसरी भाद्रपद महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी. महाराज चतुर्थी गेली, आली पंचमी. पंचम्या कोणत्या 2 श्रेष्ठ सांगितल्या? नागपंचमी. दुसरी रंगपंचमी, काल झालेली. ऋषी पंचमी. महाराज पंचमी गेली, आली षष्ठी. नाथ षष्ठी. दुसरी चंद्रकांत पाटलाची चंपा षष्ठी. महाराज त्या दिवशी पाटलाचा काही संबंध नाही बरं का. त्या दिवशी काय करतात? येळकोट येळकोट तरी भंडारा उचलतात. तो दिवस कोणता आहे महाराज? चंपा षष्ठीचा. महाराज षष्ठी गेली, आली सप्तमी. सप्तम्या कोणत्या 2 श्रेष्ठ सांगितल्या? रथ सप्तमी. दुसरी महाराज गजानन महाराज. माघ सप्तमी. बरोबर आहे. ज्या दिवशी महाराज माझे गजानन महाराज प्रकट झाले तो दिवस कोणता आहे बाबा? अनुरेणु मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान अनुरेणु मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान मुष्ट्या पतरा वरी घेऊना भक्षण करती हाताचे कण तेजस्वी ती कांतिमय तनु तेजस्वी ती कांतिमय तनु वाटे तपस्वी माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी प्रगटला योगी योगी महाराज हे भजन फक्त कोणाचं ऐकाव? संस्थांचं. महाराज मास्कर बाबा तर गातातच, पण महाराज त्याच्या माग फक्त संस्थांना. महाराज बाकी कोणाही म्हणून द्या, ती तशी रंगदैवता येत नाही. महाराज महाराज सप्तमी गेली, आली अष्टमी. अष्टमी कोणत्या 2 श्रेष्ठ सांगितल्या? गोकुळाष्टमी. दुसरी राधाष्टमी. महाराज अष्टमी गेली, आली नवमी. रामनवमी. दुसरी दास नवमी. महाराज नवमी गेली, आली दशमी. दशम्या कोणत्या 2 श्रेष्ठ सांगितल्या? विजयादशमी. दुसरी माघ शुद्ध दशमी. माझ्या तुकोबरायचा अंगीकार झाला तो दिवस कोणता आहे?
अहो दशमीचा आहे, माघ शुद्ध दशमी. गुरुवार काय महाराज दशमी गेली, आली एकादशी. एकादशी कोणत्या दोन श्रेष्ठ सांगितल्या? आषाढी कार्तिकी. महाराज एकादश गेली, आली द्वादशी. कोणती सांगितली? गाय वासराचं पूजन केलं जाते, तो दिवस कोणता आहे? वसुबारस. आणि दुसरी कोणती सांगितली महाराज? आषाढ शुद्ध द्वादशी. महाराज द्वादशी गेली, आली त्रयोदशी. त्रयोदशी कोणत्या दोन श्रेष्ठ सांगितल्या? धनत्रयोदशी. दुसरी माझ्या माऊलीने समाधी सोहळा समाधी घेतली, तो दिवस कोणता आहे? कार्तिक वद्य त्रयोदशी. महाराज त्रयोदशी गेली, आली चतुर्दशी. चतुर्दशा कोणत्या दोन श्रेष्ठ सांगितल्या? गणपती उठतात, तो दिवस कोणता आहे? काही सांगू नका युवा आहे. अनंत चतुर्दशी, संकट चतुर्थी नाही. दुसरी महाराज लक्ष्मी पूजन केलं जाते, तो दिवस कोणता आहे? नरक चतुर्दशी. महाराज चतुर्दशी गेली, आली अमावस्या. अमावस्या कोणत्या दोन श्रेष्ठ सांगितल्या? महाराज एक दीपावलीची अमावस्या आणि आता 29 तारखेला येणार आहे. ह्या दोन अमावस्या श्रेष्ठ सांगितल्या महाराज. अमावस्या गेली, आली पौर्णिमा. पौर्णिमा कोणत्या दोन श्रेष्ठ आहेत? गुरु पौर्णिमा. दुसरी कोजागिरी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा. महाराज हा झाला तिथी जगणित. महाराज कोण्याही दिवशी कोणता ना कोणता सण येते महाराज. महाराज आपल्या हिंदू तिथीत खूप पवित्र हो आपण, कारण आपण भरत खंडे नरदेव प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती. महाराज आपल्या हिंदू तिथीत काही सण अर्ध्या दिवसाचे, काही सण 1 दिवसाचे, काही सण 2 दिवसाचे, काही सण 3 दिवसाचे, काही सण 5 दिवसाचे. महाराज अर्ध्या दिवसात सण कोणता आहे हो? अक्षय तृतीया. महाराज 11:36 12:46 लोक पित्र घालायला जमतात. आता आपण पित्र घालतो 2 वाजता, तर मथार मरल का राहील ते? स्वयंपाकचा आकार पाहून पित्र असतात. महाराज अक्षय तृतीया गेले, अर्ध्या दिवसाचा सण. 1 दिवसाचा सण कोणता आहे? कोणता आहे महाराज? दसरा पाडवा हे 1 दिवसाचा सण आहे. 2 दिवसाचा सण कोणता आहे? अहो कालच झाला होळी आणि धुलीवंदन, पोळा आणि खानमळण हे 2 दिवसाचे सण आहेत. महाराज 3 दिवसाचा सण कोणता आहे? महिला मंडळी तुम्ही सांगा म्हणा महाराज. भोगी, सक्रात आणि किकरात. महाराज भोगीच्या दिवशी काय करतात? आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतात, बरोबर आहे का? त्या दिवशी महाराज 16-17 प्रकारची भाजी करतात. त्या भाजीचं नाव काय आहे? कुंभमेळा भाजी. महाराज तो दिवस गेला, भोगीचा आला, सक्रातीचा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. कुठून बोलतात गोड गोड? सुना सासूले आई म्हणतात. म्हणतात काय म्हणतात ना तुमच्या इकडं? का तुमचा नामचा का पाकिस्तानचा अंतर आहे? काय म्हणतात महाराज? काय सुना सासू म्हणतात, कुठे गेली कोण तवाची रांड? ती मथारी म्हणते, मला रांड म्हणते का? म्हणजे तुला नाही म्हणलं, या लाईनले म्हणला. आता इतकी येडी का ती म्हातारी? लाईनचा आणि तिचा फरक न कळायले. लेकी बोले सुने लागे. महाराज सासू मेला रडतात ना सुना? रडत नाहीत का? कशा रडतात? सासू साठी रडे सुना अवांतरिता भिन्न, अवांतरिता भिन्न, अवांतरिता भिन्न. सासूसाठी रडे सुना, अवांतरिता भिन्न, अवांतरिता भिन्न, अवांतरिता भिन्न. सासूसाठी रडे सुना, अवांतरिता भिन्न, अवांतरिता भिन्न. वा वा. सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा. महाराज मनातून रडतात का? समाजाच्या लाजका रडा लागते. काही मनातल्या म्हणतात बरी गेली कटकट. महाराज काय सांगत होतो? बाबा सांगितलं महाराज तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तो दिवस कोणता आहे?
मकर संक्रांतीचा महाराज, आणि ते बी जर साडी व्यवस्थित आणली तरच बाया नाव घेतात. माधव महाराज कसं आहे तसं जे का मी सांगतो असं आहे. हा, जर चांगली साडी आणली तर बाया मस्त नाव घेता, नाही तर झुंझुन जुन्यात बसले मेन्यात, गुलाल भांगात, येलदोडे वटीत, लवंगा मुठीत, पाटील बसले दाटीत, पाटलाच्या नीती कोणीच नाही. हा, जर कोणी असलं तर नेट येत सगळे. तुम्ही पाटीत बसले दाटीत तर चालली पान सुपारी वाटीत. महाराज तो दिवस गेला. मकर संक्रांती दुसऱ्या दिवशी महाराज आता राहिलं नाही. पहिलं महाराज तीळ संक्रांतीच्या दिवशी, मकर संक्रांतीच्या दिवशी जी पुरणपोळी केल्या जायची आणि ती उरलेली आवडीनं खायचं, तो दिवस कोणता आहे महाराज? किकराचा. महाराज काशीला एक कुंड आहे, तिथं जर आमच्या गावची गेले होते काही मंडळी, ती म्हातारी विचारत होती त्या तिथल्या माणसाला, म्हणे बाबा इथलं महत्व काय? म्हणे आई इथं जर स्नान केलं तर 7 जन्म तीच पती पत्नी जोडा राहते महाराज. मथऱ्यानं ऐकलं, मथारीने विचारलं, मथार महाराज कोण सोडला? आणि मथारा इकडं निघलं. मथारी मध्ये आहो इकडे या. कोणा सांगा मला बेदार करू. महाराज तुम्हाला हजडो विनंती आहे, पती परमेश्वर आहे महाराज. पहा कसे हसाराडे माणसं. महाराज हे 3 दिवसाचा सण आहे. 5 दिवसाचा सण कोणता आहे? कोणता आहे बाबा? दिवाळी. कधी सुरू होते? वसुबारसाच्या दिवशी महाराज. ज्या दिवशी गाय वासराचं पूजन केलं जाते तो दिवस कोणता आहे हो? वसुबारस. महाराज त्या दिवशी किती दिवे लावायचे? 5 दिवे लावायचे. महाराज माता माऊलीचा नंबर सगळ्यात पुढे आहे महाराज. दिवे पेटवा यायनच, उदबत्त्या पेटवा यायनच, कापूर पेटवा, घर पेटवा. एका घराचे 2-2 घर झाले. कोणा केले? माणसाने केले का? महाराज त्या दिवशी 5 दिवे लावायचे वसुबारसा दिवशी महाराज. 12 गेले. धनत्रयोदशी महाराज प्रत्येक दिवशी 2-2 दिवे वाढवायचे महाराज. धनत्रयोदशी त्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला. तो दिवस कोणता आहे? धनत्रयोदशीचा. महाराज लक्ष्मीचा जन्म कुठून झाला? समुद्र मंथनातून झाला महाराज. तईपासून चालू आहे. एकट्या देवानं समुद्र मंथन केलं नाही, एकट्या दानवान केलं नाही. तईपासून युती आघाडी चालू आहे. आता कोणी काहीच वाटू देऊ, तईपासून चालू आहे. युती केली महाराज, समुद्र मंथन केलं, त्यात माता लक्ष्मीचा जन्म झाला. तो दिवस आहे धनत्रयोदशीचा महाराज. धनत्रयोदशी गेली. आधी नरक चतुर्दशी महाराज. नरकासुराचा वध माता सत्यभामेच्या हातानं होता महाराज. सत्यभामेनं मारलं महाराज. नरकासुरानं 16,100 कन्या डांबून ठेवल्या होत्या. किती? 16,100 महाराज. नरकासुर मारल्यानंतर त्या कन्या कोणाकडे आल्या? भगवंताकडे आल्या म्हणा. भगवंत महाराज देव म्हणले मला 8 आहेत. ते म्हणजे देवा आता तुम्ही सोडवलं, तुम्हीच आमचा सांभाळ करा. म्हणून बायला 16,000 रे, बायला 16,000 ए बायला 16,000 रे, बायला 16,000 ए नाचत जाऊ त्याच्या गावारे, सुख देईल मी सावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे केलिया, सुख देईल मी सावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे केलिया, सुख देईल मी सावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे केलिया, सुख देईल मी सावारे. मातरी वसविल नगर, ही मातेरी वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी 4 भुजाधाशी, तेथील मोकाशी 4 भुजाधारी. बायला 16,000 रे, बायला 16,000 बायला 16,000 रे, बायला 16,000 नाचत जाऊ त्याच्या गावात खेळिया, सुख देईल मी सावारे, नाचत जाऊ त्याच्या गावात खेळिया, सुख देईल मी सावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल मी सावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल मी सावारे, सावारे. वा महाराज टाळी वाजवा एकदा महाराज. महाराज
प्रमाणाशिवाय बोलणार नाही महाराज. प्रमाणाला धरून प्रामाणिक बोलणारा बुवा आहे प्रमाणाशिवाय. कारण महाराज संजय गांधी निराधार योजना चालत नसते, काहीतरी आधार पाहिजे महाराज. महाराज तो दिवस कोणता आहे? नरक चतुर्दशी महाराज. माता लक्ष्मीचं पूजन केले जाते महाराज. नरक चतुर्दशी गेली आली अमावस्या, त्या दिवशी महाराज लक्ष्मी पूजन केले जाते. नंतर कोणता दिवस येते? बलिप्रतिपदा महाराज. ज्या दिवशी राजा बळीला पाताळात घातलं. काहून घातलं? हा हो मागत घातला काहून पाताळात? 100वा यज्ञ पूर्ण होईल महाराज. त्याचं कारण ते नाहीच, भगवंताला त्याची सेवा करायची होती महाराज. हा बळी कुठं घातला हो? कोण घातला? देवानच घातला महाराज. कारण देव त्याच्या दारी काय होऊन आले? याचक. हरी राखे दारवंटा बळीचा, राखे दारवंटा बळीचा, राखे दारवंटा बळीचा, राखे दारवंटा बळीचा. सारथी झाला अर्जुनाचा, सारथी झाला अर्जुनाचा, सारथी झाला अर्जुनाचा, सारथी झाला अर्जुनाचा. दास सेवकाचा, दास सेवकाचा, दास सेवकाचा, दास सेवकाचा. होय सात अंकित, सागर, आयता कृपेचा सागर, आयता कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर, कृपेचा सागर. राखे दारवंटा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकाचा होय साचा अंकित, दास सेवकाचा होय साचा अंकित. बळीचा होय अर्जुनाचा, राखी दारवंटा होय साचा अंकित, राखी दारवंटा होय साचा अंकित. महाराज माझ्या पायाला असा जबरदस्त मारला गेले बर का. आल्या आल्या आमचे रामेश्वर भाऊ म्हणले, माधव भाऊ म्हणले आपलं काम फसलं गड्या आज. महाराज लंगळा दिसा लागला. महाराज इथं आल्यानंतर महाराज 2-4 चोर चालले, तिथं गारुड्याचा खेळ चालला होता बाबा. आणि महाराज काय उड्या मारून लागला तो. त्याने गाठलं त्या गारुड्याले. ते म्हणजे तुम्हाला काय भेटते याच्यात? पण भेटतात 550 रुपये. आता चोर असते. तुम्ही आम्ही 500 रुपये देतो. किती? 500 रुपये. ते म्हणजे काय करायचं? काहीच नाही, फक्त म्हणजे उडी मारायची, कावड उघडायचं. ते म्हणजे काय गोर नाही. गेले तिथं. कुठं? संध्याकाळी चोरी करायची तिथं. म्हणे मार उडी, उघड कावड. ते म्हणजे तशी उडी नाही येत आपल्याला. आपल्याला काहीतरी वाजवा लागते म्हणे. मला सांगा महाराज, वाजवल्यावर घरचे उठतील करायचे? तसं आमचं आहे महाराज. हा अंगात येणाऱ्या माणसाला जर वाजलं ना,
आता लोकांच्या देवात अंगात यायला. काल एक स्टँडवर बाई महाराज आमच्याच गावची होती. कुठं असं ते बोल विचारून घ्या. तिथं असाच विषय चालला म्हणे या गावची देवी तशी त्या गावची तशी. आता माझा स्वभाव थोडा विनोदी. मी म्हणलं आमच्या आईच्या बी अंगात आई आहे. आई झाली महाराज सुरू तिथं. अहो महाराज गडबड सरबड तिच्या गळ्यातलं एकदाणी तुटली. नवरा तिथंच होता. ते धर सुरू लगेच नवरा काय म्हणता देवा देवा काय म्हणता. देव काय म्हणणार आहे. ते म्हणे वत्सा ते म्हणे वत्सा म्हणे. अहो महाराज मी नुसता असंच होतो. ही घडलेली घटना आहे महाराज. मारुतीला पुढे सांगायला लागलो तुमचा महाराज मारुतीची खरंच चमत्कारी. मला दर्शन घ्यायच्या वक्ती गेलं. म्हणलं बाबा माझ्याकडे बघ. कारण 2 तास मला काय अडथळा येऊ देऊ नको महाराज. आमच्या महाराजाचं म्हणणं होतं महाराज मेलेला तरी ऐकाव नाही तर महाराज आलेला तरी ऐकाव. कीर्तन आले तारीख घेतली ना म्हणत मेलं तर गेलं. म्हणून मला तुमच्या सेवे करता आलो. इथं आल्यानंतर महाराज खूप आनंद झाला. पहिल्या दिवसाच्या मनात महाराज आम्ही जातो गावगाव मोठा मांडव आणि आत 5च पांडव हरिण मुकुंदान बुवा सगळं 5 होता. पण इथं आल्यानंतर महाराज कोणी म्हणणार नाही पहिला दिवस आहे. महाराज काय सांगत होतो बली प्रतिपदा. महाराज प्रतिपदा गेले आले बीज बहीण भावाला ओळखते. तो दिवस कोणता आहे भाऊबीजीचा. महाराज आता राहिला नाही महाराज. पुन्हा कायदा काढला मला माहित नाही. हिस्से टाकू टाकू महाराज लोकांना ते चेक केले महाराज. महाराज भाऊबीजीचा. महाराज काही साधक मंडळी नाथबाबाकडे गेले. म्हणजे नाथबाबा तुमच्याकडे देव राहत होते. महाराज नाथबाबाचा अधिकार सामान्य आहे का. नाथ महाराज शांतही होते. नाथ महाराज संतही होते. नाथ महाराज श्रीमंतही होते. महाराज नाथ बाबाकडे देव किती दिवस राहिले हो. 36 वर्ष राहिले महाराज. 12 वर्ष चंदन उगाळून दिलं. 12 वर्ष भागवत सांगितलं आणि 12 वर्ष महाराज काबडीने अखंड भक्ती भावे निळावंदिताचे पाये. 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 आवो वाळू आरती स्वामी एकनाथा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाय. महाराज नाथ महाराज किती शांत होते. महाराज यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. महाराज इतकंच नाही काही लोकांना महाराज नाथबाबाला राग आणण्याचा प्रयत्न केला. एक माणूस नाही नाथबाबा सगळ्यात जास्त प्रिय काय माणसाले आहे का. मग काय सांगता विचारून पहा माणसाले. बरोबर आहे त्यांचं उत्तर. महाराज ते म्हणले बायको जास्त प्रिय. एका माणसाने सांगितलं म्हणे काहीच नाही जायचं म्हणे नाथबाबाच्या बायकोच्या पाठीवरच बसायचं. महाराज एक माणूस गेला. नाथबाबा म्हणले गिरजा अहो गिरजा सांभाळा याला. ते म्हणे मला स्वामी मला हरिपंडिताला पाठीवर घेण्याची सवय आहे. महाराज कोमात गेला महाराज तो. महाराज इतकंच नाही नाथ महाराज किती शांत होते. आणि तुम्ही आम्ही महाराज 2 माणसं गेले काशीला. तिकून आले कशा करता गेले राग सोडण्याकरता. आमच्या गावातला एक माणूस म्हणे अकाव कुठे गेलते. ते म्हणे काशीला गेलतो. म्हणे कशा आले म्हणे राग सोडण्याकरता. डबल म्हणे राम राम कुठं गेलते. म्हणे काशीला गेलतो. म्हणे कशाले राग सोडा. एकदा झालं 2दा झालं. ते म्हणे सांगू का तुला कशाला गेलतो. तुला एकदा सांगितलं म्हणे काशीला गेलतो राग सोडण्याकरता. गेला का आला
आला महाराज, आपल्याला इतकं नाही जमत. जरासा माईकचा आवाज कमी होऊ द्या, वाजवणाऱ्याच्या हेबवा सोडून. हा, उलसा कमी होऊ द्या. माईक फेकून देतात लोक महाराज, आम्हाला अनुभव येते. कुणाचं महाराज मी हे नाही करत बरं का, कारण मी एक वारकरी माणूस आहे. हो ते मशीन आहे ती. एखाद्या बार महाराज स्वर नसलं तर जोर तरी असला पाहिजे. स्वर नाही, जोर नाही, काय करता? मशीन आहे ती. महाराज असं वाजवणं पाहिजे महाराज. समोरचा माणूस म्हणत असताना बारीक वाजवायला लागते. काहून? मागाल्या माणसाला ऐकू आले पाहिजे शब्द, नाही धडल तडल धडल तडल धडल धडल मागाले काही म्हणतात. मग सगळे माणसं पाठ्यावर नसतात ना महाराज. हा, माझी जीव आणि तुझे वर निघून मागचे म्हणाले माझी मामी तुझ्यात काय. हा, कारण सगळे माणसं पाठ्यावाले नसतात, कारण ऐकू बी येत नाही मायकानं. त्याला काय म्हणून फायदा नाही महाराज. महाराज साधक मंडळी गिरी नाथबाबाकडे म्हणजे, नाथबाबा देव तुमच्या घरी किती वर्ष राहिले? 36 वर्ष राहिले. किती वर्ष? 36 वर्ष राहिले. मला सांगा महाराज, आवड कळण्याकरता काय लागत असते? अगोदर संगत लागत असते. हा, आपण रामेश्वर भाऊच्या घरी जेवण केले, त्यांना आपली आवड लगेच कळाली. कोणाला काय आवडते, काय गुलाबजाम होते महाराज. हा, लुटायचंच काम होतं. धरगोळा दाबनळा, धरगोळा दाबनळा. महाराज सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. महाराज काही बाया सुग्रण असतात पण उदार नसतात. काही उदार असतात पण सुग्रण नसतात. काही सुग्रणही नसतात आणि उदारही नसतात. महाराज आम्ही का घरी गेलो, बाई सुग्रण होती महाराज. 2-4 खोल्या सोडून मागे बसेल होतो आम्ही. असा रामेश्वर भाऊ असा सुंदर सुगंध उराला स्वयंपाकाचा. म्हणलं महाराज जमलंय. महाराज बरोबरच होतो. महाराज जेवाय बसल्यानंतर पहिलं अर्धी चपाती. म्हणलं इकडली पद्धत असल. दुसऱ्या बारा लगे कोरभर. 4-5 पकवान होती. म्हणलं महाराज आटपा. महाराज आटपा. ती बाई तितक्यातच पहिली अर्धी झाल्यानंतर महाराज टाकू का थोडी. हा, आजच्या सारखा सोमवार होता. मनात म्हणलं टोपलं ठेवलं तरी चालते इथं, पण लोकांच्या घरी म्हणता येत नाही का महाराज. काय आग्रह करू जेव घातलं महाराज. आपण त्याचे काही पाहुणे हो का महाराज. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संतजन भेटतील महाराज. असा आदर असलं घाली संताशी आसने, पूजा करी कायावाच्या मने. नाथबाबाच्या प्रमाणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते महाराज. सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, हे दुर्लभजी. नाहीतर महाराज किती सुग्रणी तू बाया सांगू काय का मिनिटात सांगू का राहू देऊ. महाराज एका पातीला 3 प्रकारचा भात करतात महिला मंडळी. हा, खाली जळगाव, मधा, चिखलगाव, वरी तांदळवाडी. महाराज नाथबाबाकडे गेले. ते म्हणे नाथबाबा तुम्हाला देवाची संगती होईल. देवाला काय आवडते हो? हा, कारण आवड कळण्याकरता काय लागते बाबा? संगत लागते. संगतीशिवाय कळणारच नाही महाराज. नाथबाबा म्हणजे तुम्हाला सांगू का देवाला काय आवडते? सागर बाबा काय आवडते देवाले? आवडे देवाची तो ऐका प्रकार. 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 आवडे देवाची तो ऐका प्रकार.
अभंगाच्या पहिल्या चरण सांगतात, आवडे देवाशी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज संतांची संगत करण्याकरता काय लागते? पहिली गोष्ट आवड लागते. दुसरी गोष्ट नरदेह लागते महाराज. कारण आपण खूप भाग्यवान हो महाराज. पावाला हा देह कागद आली नाही, भरत खंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. महाराज आपल्याला भारतात जन्म भेटला, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात भेटला, त्यातल्या त्यात माझ्या ज्ञानोबारानंतर भेटला. महाराज आपण किती भाग्यवान हो महाराज. महाराज शास्त्रात 1000 न्याय सांगितले, त्यातले 2-4 सांगतो चालता चालता. पहिला न्याय महाराज मर्कट शिशु न्याय. त्या संपूर्ण त्या न्यायात महाराज संपूर्ण जबाबदारी कोणाची असते? आईची असते महाराज. ज्यावेळेस माजर पिलू देते त्यावेळेस किती घरं फिरवते बाबा? कोण म्हणलं 12? 7 घरं फिरवते. आणि कुठं धरून फिरवते? हातात का पायात? तोंडात. तईपासून मन पडली महाराज. सागर बाबा लोक म्हणतात महाराज तुम्हाला माहित नाही त्याचे खायचे वेगळे, तुम्ही म्हणा मी म्हणत नाही, कारण मला रातभर राहायचं महाराज. तईपासून मन पडली महाराज. हा न्याय मर्कट शिशु न्याय, माजर शिशु न्याय महाराज. दुसरा न्याय महाराज मर्कट शिशु न्याय. महाराज या न्यायात ज्यावेळेस वानेरीन पिलू देते त्यावेळेस महाराज ती पिलाला सांगते, बाळा मी जन्म दिला, आता सर्वस्वी जबाबदारी कोणाची आहे? तुझी, तुझ्यावर. जर पॅम्पलेटवर मांडला जीवित व्हायची जबाबदारी ज्याची त्याच्यावर. तसं त्यानं सांगितलं, मी जन्म दिला, माझं काम संपलं, कारण मला आता कुठून उडी मारायला लागेल काय सांगता येत नाही. महाराज पिलू कसं धरते हो? घट्ट धरते महाराज. तिसरा न्याय महाराज पावाला हा देह कागद आले न्याय, न घडो उपाय घडवाले. महाराज एका राजा नगरात दौंडी दिली. ऐका हो ऐका, आपल्या नगरात जो कोणी कावळा धरून देईल त्याला 2 लाख रुपये बक्षीस. महाराज आमचे भजने हे महाराज सगळ्याच्या पुढं महाराज, कारण शरीर कमी असल्यामुळे पडली. मला महाराज अवतीर महाराज इथं किती पिसलं 10च्या पुढे देणार नाही. 2 लाख रुपये यायला लागले महाराज. कुठं? कावळा धरायला गेले. सोयीन बंदे भजनी सागर महाराज सगळं माझ्या सगळं. महाराज कावळा ती लागते का? इतका सोपा आहे का कावळा धरणं? अहो महाराज सगळे लोक कावळा धरून आले. पण महाराज एक आंधळे बाबा नदीच्या काठावर बसेल होते आणि त्यांचं भजन चालू होतं. आंधळ्याला पांगळ्याला 1-2 पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्याव धर्माला. टाळी वाजवून चालली महाराज. टाळी वाजवता वाजवता महाराज कावळा हातात आला. टाळीत कावळा अचानक आला आणि महाराज मग झाले सुरू. मग महाराज सागे आमचे महाराज गेले. काय महाराजांना? रवी महाराज. आता माणूस महाराज लय हुशार. हा इतक्या डोंगरातून एकटा आला. हा इकडे कोणा रस्ता बी सापडला नसता. महाराज ते म्हणले बाबा हे तुमच्या हातातलं द्यायचं का? आता हे पण म्हणत याला कावळा म्हणतात म्हणून. आंधळे माणसाला हुशार असतात माधव महाराज. ते आपला हात त्याचा हात आपल्या हातात कधी देत नाही. त्याला माहिती लबाड येते कवा सोडून देईल सांगता येत नाही. ते आपला हात त्याच्या हातात धरतात महाराज. ते म्हणे महाराज तुम्ही लई हिंटा म्हणे, या गावचं त्या गावचं त्या गावचं तुम्ही शिकेला आळंदी करा. हा म्हणजे तुम्हीच सांगा म्हणे याची किंमत. हे म्हणत 10,000 रुपये. आंधळ्याला वाटलं ही वस्तू केवढ्याची आहे? 20,000ची. ते बाबा गजानन बाबा म्हणले बरोबर आहे ना. ते म्हणले बाबा तुमच्या हातातलं द्यायचं का? ते म्हणत हो म्हण. मागा तुम्ही म्हणा 30,000. लगे या गजानन बाबाकडे आलं. हे गजानन बाबा काय म्हणले? 50,000. सागर महाराज म्हणत सागर महाराज रावले. हे गजानन महाराज म्हणत 90,000. विदेकरी म्हणत 1,00,000. पुढं बसलेले हे बाबा म्हणत 1,25,000. हे बाबा म्हणत 31,000. हे दादा म्हणत 1,50,000. नंबर येता गेला आमचे रामेश्वर भाऊ म्हणत 1,70,000. लगेच माधव महाराजाकडे अलीकडे. ते म्हण महाराज 1,90,000. आमचे सागर महाराज समाधानी माणसं महाराज. ते बाबा हे तुमच्या हातातलं द्यायचं का? ते म्हणे हो. म्हणत मागान महाराज तुम्ही एवढे संस्थांवर राहता लय गाव फिरले. हे म्हणत 5 जरी उरले, कारण समाधानी माणसाचं काम कसं असते मला काय सांगायचं ध्यान असू द्या. ते म्हणले 5 तर उरा लागले ना, न काय करता इकडे घ्यायचं तिकडे नेऊन द्यायचं. सागर महाराज म्हणजे 1,95,000. महाराज आंधळ्याला वाटलं
ही वस्तू नक्की 3 लाखाची आहे. हा महाराज रवी महाराज गेले आणि महाराज ते तसं झालं आणि लगभग रवी महाराज काही लोक भेटले म्हणजे महाराज तुम्ही कशी मिळवली होती वस्तू. लोक पहा किती खपल्या काढतात. हा गावगाव महाराज गायनाचार्य राहिले नाही, मृदंगाचार्य राहिले नाही, खपल्याचार्य जास्त झाले. खपल्या काढतात लोक, रिकाम्या घेणं नाही देणं नाही. महाराज तेव्हा तुम्ही कशी घेतली हो बाबा, कशी मिळवली वस्तू. बाबाचं पुन्हा सुरू झालं. आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, आंधळ्याला बाबा पांगळ्याला. बाबाचं भजन चालू, महाराज टाळी वाजवता वाजवता पाय थका गेला कावळा. पुन्हा रवी महाराज आले म्हणे बाबा केवढ्याला दिली वस्तू. म्हणे रवी महाराज अहो जेवढ्यात आणली तेवढ्यात दिली ना बाबा. तुकाराम महाराजचा जन्म येऊन काय केले तू मुद्दल. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, सुखाली यावर फेरा पडे, हो याच देही ओळखी करा तारा, याच देही ओळखी करा तारा. यावर फेरा पडे, याच देई वळी करा मारा, याच देई वळी करा मारा. महाराज जन्मा येऊन काय केले तू मुद्दल गमाविले. महाराज काही माणसं जन्माला आल्यानंतर गळ्यात तुळशीची माळ नाही, कुठं हरिपाठ. काही माणसं आमचे माधव महाराज म्हणतात चला ना तिकडं सप्त्याकडं, चला आता काकडेला येते. महाराज तेवढं सोडून बोला. ते म्हणत चला ना आपल्या कोण्या बाबाची कथा आहे, गोंदीकर बाबाची कथा. बाबाच्या कथेला चला ना म्हणे महाराज तेवढं सोडून बोला. ते म्हणे चला ना हरिपाठ आले म्हणे तेवढं सोडून बोला. ते म्हणजे चलान लेणीच्या विष्णू महाराजाचं कीर्तन आहे म्हणून तेवढं सोडून बोला. हे म्हणजे चलान जेवायला ते म्हणजे कुठेही बोला. इथून तयारी लोकायची महाराज. तुमच्या गावात भरपूर मंडळी येते महाराज. महाराज काही माणसं इथं येऊन निळा मने व्यर्थ गेला, प्राणी भुबार झाला महाराज. कारण माणसाला नफा नाही कमवताला चालते पण मुद्दल बडू देऊ नाही महाराज. एका माणसानं दुकान टाकून दिलं मुलाले. दुकान दिलं ₹1,00,000 टाकून. मुलांना किती करावं त्याचे लाखाचे 2 लाख. हा 2 लाख नसते खाऊ देत देव. असं सवय लाखाचे 1.25 लाख. पण पोरगा माझ्यासारखा होता तर आळशी, त्यानं लाखाचे 75 केले महाराज. असं दुकान किती दिवस चालल. मुद्दाला आता पडे तोटा, मुद्दाला मुद्दलात पडे तोटा ऐसा खोटा महाराज. दुकान चालल का बसल अहो मोडल. दुकान जागे सगळं जाईल महाराज. म्हणून महाराज नाथबाबाकडे काय मंडळी गेले. महाराज हा न्याय कोणता सांगू लागलो मी. पावला हा देह कागद आली न्याय, न घडो उपाय घडो आले महाराज. असे लोक काही नाथबाबाकडे म्हणजे नाथबाबा देवाला काय आवडत. नाथबाबा सांगितलं आवडे देवाशी तो ऐका प्रकार. कोणता प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस का कधी मधी. तुम्ही आम्ही नाव घेतो कसं घेतो. महिला मंडळी नाव घेतात मालकाचं. कधी घेतात 12 महिन्याच्या 12 महिन्यात. तसं सांगितलं का महाराज. आवडे देवाशी तू ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस महाराज. इतकंच नाही देवाचं नाव नुसतं घ्यायचं नाही सांगितलं. हा पवित्र अशी गळ्या तुळशी माळ गळा सांगितले. तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा महाराज देवाला काय आवडते अजून हो? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा महाराज एक बाई म्हणे म्हणे महाराज मी लग्न करते पण म्हणे मंगळसूत्र बांधणार नाही कोण बायको म्हणा महाराज काय करावं लागल काही लोक म्हणतात आपण म्हणा महाराज घाला माळ ती माळ आमची मनाचीच आहे आता मनाची माळ असते का किंटलाची असते कशाची असते माळ तुळशीची असते महाराज मनाच्या माळीवाले लय गेले असे महाराज काही लोक म्हणतात आपण म्हणा महाराज चला ना पंचमपुरले सप्ताह महाराज तुम्ही काय येडे झाले एवढं ऊन घरी येशी आहे किती सुख आहे आमच्या घरी महाराज सांगतात बाबा याचं मुळ दुःखाचं आहे ना संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ महाराज माऊली सांगतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी ज्याला कवनाचे श्रवणी कैशी सुखनिद्रांथरून इंगळाच्या ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचनाई उपाय महाराज ढेकणाची बाजे महाराज वैशाखात लग्न झालं ज्येष्ठात धोंडा आला आणि महाराज जवाई सासरवाडीला गेला जवाई कोणाचा लाडका असते बाबा बरोबर आहे का सासू महाराज सासू कोणाला म्हणता जी कवा जेव देत नाही असू तिचं नाव जी रोजा आणते असू तिचं नाव तुम्ही म्हणा मी नाही बरं का मी काहीच म्हणे ना महाराज नाकाचा मोती ठेवी घाण राखी जावयाचा मान महाराज सुंदर असा स्वयंपाक आजच्या स्वयंपाकासारखा स्वयंपाक महाराज जवळचं जेवण झालं महाराज खेडे विभाग असल्यामुळे लाईन गेले ते म्हणजे यार पाहुण्याची बाज वाराने टाका तर वाराने टाकली नेमकीच पाहुण्याला झोप लागायची की ढेकण्याने कार्यक्रम सुरू केला बाबा तुम्ही ढेकणं पाहिले जवळून अनुभवले आम्ही पाहिलेच नाही आम्ही खूप भाग्यवान महाराज नेमकी झोप लागायची की पाहुण्याला ढेकणं डसूल आले पाहुणा बसला न उठून सासू म्हणते तितक्या न यावं लाईन सासू म्हणते जवळ झोप ये नका दारी गरमी व्हायला गेली ते म्हणे अरे पाहुण्याची बाज घरात आणणार आहे तीच गादीन पाहुण्याला टाकून दिली कूलरचं बटन दाबून दिलं नेमकीच झोप लागायची देखण्याने केला सासूचं लक्षच मला सांगा महाराज बाज बदलल्यान झोपेल का जागा बदलल्यान झोपेल सही बाई जागा बदलल्यान का जागा बदलली नाही का गादी बदलल्यान झोपील का बाज बदलल्यान झोपील बाज बदला लागल महाराज कारण इथं आपण आलो ये साथी आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारो जाईल लया कोणी म्हणाल महाराज आमचे मायबाप येत कोणी म्हणाल बायको हे नामदेव महाराज म्हणतात देह गृहीची कामिना तिथं राहिली भुवना मी तर जळत असे स्मशान अग्नी सवेकला कोण कोण गेलं आजा गेला पंजा गेला गेला इथे नाही उरू आले अवतार येरते पामार कोण कोण गेला 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 जपी तपी संन्यासी मर गए मर गए हकीम महाराज हे मृत्यू लोक हे महाराज कोण कोण राहिलं काळा नळाची भातकय महाराज हे काळा नळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पंख बाखडी तो बेसरे किती टायमात लोक गेले लोक म्हणतात महाराज आत्ता होते पायथा गेले लोक महाराज तुम्ही कोण्या भ्रमात कोरोनाच्या काळात कळालो कोण कोणाचं येतं महाराज जे आपले म्हणतो ते अशी भाकरी फेकून देऊ लागले महाराज एखाद्या गल्लीत जर कोरोना झाला
लोकांनी ती गल्ली टाळली, गल्ली त्या गल्लीत जात नव्हते लोक. माधव महाराज घडलीची घटना सांगतो आमच्या गावातले. कुठं असं या बोलायचे, आमच्या शेजारी एका माणसाला कोरोना झाला. मला आमच्या गल्लीत पण कोणी येणं, आम्हाला कोणी बोले नाही. शेजारच्या झाला ना, आम्हाला बोले ना कोणी. महाराज असा भयानक आपण काळ पाहिला महाराज. आपण खूप भाग्यवान हो महाराज. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूची हारी, वाचून आलो यथवरी. म्हणून महाराज उरले ते हरी तुम्हा समर्पण, दिलाय काळे अवकाश. महाराज काळानं आपल्याला वेळ दिला, म्हणून महाराज सावध व्हा, सावध होई बाप्पा. काळ लाग विठ्ठल विठ्ठल. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. वैष्णवाचा महाराज नुसती माळ घालून चालत नाही, काय लावा लागते? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. काही लोक म्हणतात महाराज तुम्ही लयच लावता बाबा या गल्लीचे त्या गल्लीले. तर मला सांगा, इथं का मिरच्या लावायच्या का वांग्याची झाडं लावायचे? कशा करता दिलं कपाळे? कशा करता दिलं? पहा महाराजाचा बुका कसा दिसते, पहा बरं कसा दिसते. लोक म्हणतात महाराज तुमचं बरं आहे बा. आता काही लोक, आता आपण पूजा करताना लोक म्हणतात महाराज पूजा चालते, खाली गणगोळी उगाळणं चालते, ते महाराज घरी गणगोळी ठेवून देते महाराज. याचं कोरलं त्याचं कोरलं सगळं असं एका जाग्यावर आणलं. हा, या मिरचं त्या मिरल वावर केलं. हा, याचं कोर त्याचं कोर, पूजा आहे काही? हा, काही लोक महाराज तुम्ही लयच लावताय, पण महाराज अतिप्रिय आवडे तुळशी बुका. हा, तैशीच प्रतिकारी भोळ्या भाविका नामापद. महाराज एका गावात आमचे दोन मित्र होते, रामराव आणि श्यामराव. मी गेलो, म्हणलं रामराव हो, श्यामराव भाऊ काय चाललं आपल्या रामराव भाऊचं? ते म्हणे महाराज तुमच्या रामराव भाऊ ना 15 एकराला बुक्का लावला. महाराज मी कोमातच गेलो. याचं वावर इकण्याचं नाव जर बुक्का आहे तर आपण लावतो तो काय? हा, आपण म्हणा आता काय करतात, आता काय करतील? बसले हरी हरी करत. कसं करता म्हणजे मुक बसले, त्या लोक काय म्हणतात? बसले हरी हरी करत. महाराज एखाद्याची गाडी जर वाजायला लागली, लोक काय भजन लावलं रे, काय म्हणतात लोक, काय भजन लावलं महाराज. महाराज एक बाई आजच्यासारखा जरा लवकर आलो, उग पाय मोकळे करण्याकरता बाहेर दिशेला गेलो. एक बाई एका लेकराला मारत होती, उघड्या अंगाचं लेकर होतं. म्हणलं आई का मारता लेकराले? तुम्ही महाराज तुम्ही महाराजा का? म्हणलं हो. म्हणे कीर्तनाला आले का? म्हणे हो. तुमचं तुम्ही कीर्तन करा म्हणे. म्हणे या पांढऱ्यानं, ती बाई म्हणू लागली, या पांढऱ्यानं म्हणे जे पहाडचं कीर्तन लावलंय. खालीच बसलो महाराज मी. म्हणलं हिच्या लेकरू लढण्याचं नाव जर कीर्तन आहे तर मला करायचं ते काय आहे? हा, आता मराठी भाषा म्हणे महाराज हे गुणाचं आहे, गुणाचं म्हणजे अवगुणी म्हणे हे. म्हणून महाराज अतिप्रिय आवडे तुळशी बुका, तैशीच प्रीती करी गोपी चंदन उठी तुळशीच्या माळा. तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. वैष्णवाचा महाराज पवित्र असं गळ्यात तुळशी माळ घाला, गोपीचंद लावा महाराज. हा, नाहीतर महाराज काही खरं नाही. यमाचे यमदंड बैसतीला माथा. म्हणून महाराज तुळशी माळा गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा. वैष्णवांचा महाराज गोपीचंदन, हरी गोपीचंदन उठे तुळशीच्या माळा, गोपीचंदन उठे तुळशीच्या माळा. रविती गळा रे, टाळ मृदंगाई पुष्पाचा वर्ष, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे. नाथ दानंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाथ दानंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाथ दानंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाथ दानंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे. गोपीचंद उठी तुळशीच्या माळा, हरमिला विधी गळा रे, गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा, हरमिला गळा रे. मृदंगाई पुष्पाचं वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे, मृदंगाई पुष्पाचं वर्षाव,
चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळारे टाळ मृदंगाई पुष्पाचा वर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे महाराज. देवाला काय आवडते हो? तुळशी माळा गळा गोपी चंदन तिळा आणि हृदय कळवळा. महाराज या वैष्णवाविषयी तुमच्या मनात कळवळा असला पाहिजे महाराज. हा वैष्णव कोणाला म्हणतात? पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी कृष्णाष्टमी वामन जयंती उत्तम उत्तम शिवरात्र महाराज 24 एकादशी हे 5 व्रत एकादशी सारखे करतात. 20+9 बरोबर वैष्णव महाराज. त्याला वैष्णव म्हणतात महाराज. वैष्णव कोणाला म्हणतात? वैष्णव तो जया अवघी देवावरी महाराज. वैष्णव त्याला म्हणतात महाराज. या वैष्णवाबद्दल महाराज तुमच्या मनात असा कळवळा असला पाहिजे महाराज. इतक्या लांबून लोक आले. कशा करता येतात हे? आम्ही इतक्या लांबून आलो कशा करता? कोण म्हणलं पैशासाठी? कोण म्हणलं? बरोबर आहे तुमचं बी. पण महाराज मी सांगतो चालतं चालतं. तुम्हाला कोणता बाजार आहे इथं? कोणता बाजार आहे तुम्हाला नेटी इथं? राहेर आहे का आडगाव आहे का तिकडे नायगाव आहे का सावरगाव आहे? खामगाव. महाराज एका माणसानं गेला म्हणजे का 70 बाई केवढ्याला दिले केळं? ते म्हणे 60 रुपये डझन. हे म्हणे 65 घे. पण म्हणे याचे गाभे साल काढून दे म्हणे. महाराज खाली घेतला होता महाराज 10 किलो साखऱ्या गाभे काढले त्यात टाकले. आणि हे असे रस्ते आम्ही आज आलो. असे कसे रस्ते द्या बोल माहिती? रस्ते आलो महाराज खामगावातून घरी असतो. त्या केळाचं काय घरी आला बायकोन म्हणे आहो तू सोमवारी ना त्यातले 2 केळं खाय. बायकोन थैली काढली महाराज. त्यात केळं आहे त्याचं पण झालं होतं. पण शिकरण काय म्हणतात तिकडं? बगर दुधाचं झालं होतं महाराज. तसं पैसा कोणाच्या कामा येत नाही. लोकांना पैसे यायला काय करायचे? पैसे कोणा संग जात नाही. आयशे सकळ जाणं ती. पण महाराज जीवन जगत असताना जशी केळा खामगावून केळं घरी सुरक्षित येण्याकरता काय लागत असते त्याला? अहो साल लागते. तसं जीवन जगत असताना त्याला काय लागत असते? कोण कोणाचं आहे महाराज? तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा. महाराज एका राजाच्या मुलीनं पण ठेवला होता. लोक वारकऱ्याला असे समजतात वक्ते बाबाच्या भाषेत समजा भोपले समजतात वारकऱ्याला लोक. वक्ते बाबा म्हणतो म्हणजे वारकरी कसे आहेत? जगा काळ खाय आम्ही माथा दिला काळ गुलाम सलाम करी तू या घरी राबतो. महाराज ते म्हणे माझ्या जो 20 प्रश्न जे उत्तर देईल त्याच्या गळ्यात मी काय घालेल? आता तीच वेळ येते बहुतेक. मुलीला पणच ठेवा लागते. महाराज आम्ही तर कोण्याही गावात जाऊ ना लोक म्हणतात महाराज तुम्ही हिंटी फिरत्या एखादी नवरी पाहन. काल ते एक माणूस म्हणे महाराज कोणाची असली चालते. म्हणलं तू कोणाची चालते पण आम्ही म्हणा रट्टी खावा तिकडं. महाराज तिनं पण ठेवला होता. माझ्या जे 20 प्रश्न जे उत्तर देईल त्याच्या गळ्यात मी माळ घालील. महाराज राजे रजवाडे आले. तिने एक म्हणला की खाली बसत. पण महाराज आमची वारकरी विनेकरी बाबा बोल नका बरोबर. अर्धा कीर्तन झालं. तुमचा टाइम झाला का चालले जा असं काय नाही. कवा मोडते का लाकूड नाही मोडायले. तुमचा टाइम झाला की जा. काय सांगत होतो? असा श्रोताप आहे. ते म्हणे माझे जे 20 प्रश्न जे उत्तर देईल त्याच्या गळ्यात मी माळ घालील. महाराज आमच्या विनेकरी सारखा बाबा धाड 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 स्टेजवर गेला. महाराज सेवकांना अडवला म्हणे ओ बाबा तुमचं काम नाही इथं. लोक वारकऱ्याला कशी समजतात? तुमचं काम नाही इथं महाराज तुम्ही तिकडे सप्त्यात इकडं नाही. महाराज जे भील ते वारकरी कशाला म्हणतात? हो महाराज बाबा धडधड स्टेजवर गेले. ते म्हणे हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर सांग. म्हणे माझ्या बाबा म्हणू नको. माझ्या 20 प्रश्न जे उत्तर दिले त्या गळ्यात मी माळ घाल. ते म्हणे विचार. लिहून घेतलं. म्हणे माझ्या गळ्यात माळ घालायला लागल. म्हणे जगात एक काय? म्हणे ब्रह्म. जगात 2 काय? काय 2? चंद्र सूर्य. जगात 3 काय? 3 गुण. जगात 4 काय? 4 वेद. जगात 5 काय? पंचमहाभूत. जगात 6 काय? 6 शास्त्र. जगात 7 काय? सप्तऋषी. जगात 8 काय? अष्टमा सिद्ध्या. जगात 9 काय? 9 ग्रह. जगात 10 काय? भगवंताचे मुख्य अवतार सांगितले भागवतात 10. जगात 11 काय? म्हणे रुद्र. 12 ज्योतिर्लिंग. 13 कश्यपाच्या राण्या. 14 विद्या. 15वी तिथी कोणती? अमावस्या पौर्णिमा. 16 कळा. 17वी जीवन कळा. 18 पुराण. 19वी
विसावा मी घाल म्हणे माळ गळ्या हा वार करेल कसं महाराज वैष्णव साधे नसतात महाराज जन तन धन केले तृणाही समान विठ्ठल 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 प्रमाणात विना विठ्ठल 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 वैष्णव तो दया अवघी देवावरी माया नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन महाराज असे वैष्णव महाराज या वैष्णवाबद्दल तुमच्या मनात आदर असू द्या महाराज हे तुमचे पाहुणे आहेत आणि महाराज खरोखर आदर भेटला महाराज इथं आल्यानंतर महाराज इतकंच नाही महाराज गळ्यात तुळ आवड देवाला नामच म्हणत आवडते पण गळ्यात तुळशी माळ लागते अजून काय काय सांगितलं साधन ते आहे ना आषाढी कार्तिकी पंढरीची वारी 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 टाळी टाळी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 चंदन टिळा बार कुमाई आपल्या कीर्तनात काही बंधन नसते ते माणूस म्हणे महाराज माझे लय पाय दुखतात म्हणलं बाबा लांबून द्या फक्त माझ्या अंगावर येऊ देऊ आता लोक कोणाला म्हणलं टाळी वाजवा म्हणलं कोणाले हा तुमचं कसं चालू आहे तुम लढो हा आणि म्हणा लागले नाही म्हणाले तर कसे म्हणा लागले आमच्या इकडे आतडे तुटाची वेळ आली महाराज यायचं चाललं विठोबा रखुमाई आमच्या जीवाला आता असं नका करू सगळे वर हात करा आणि कॅमेरा तिकडे फिरवा एकदा जय 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 बार खुमाई बार खुमाई बार खुमाई बार खुमाई बार खुमाई बार पकवाज टाळी टाळ पकवाज टाळी हा वा सगळ्याकरता मी टाळी वाजवतो महाराज एवढा असून बी ती बाई वाजवू लागली बरं आपल्याला दिसते उभी होत ती मग अहो जाऊ दे ना तिकडं यायचा धंदा शे म्हणे एक बाई म्हणे तू किती करणं वटव मी निबरगडची निबरगड महाराज तुकारामाचा लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम हा येथे कोणाचे काय केले ज्याचे त्यानं
नाथबाबा त्याच्या पुढे जाऊन सांगतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल. एका दिवस आमच्या काय बाप्पाचं जाणार आहे म्हणले. आई इथे येऊन जर तुम्ही भजन नाही केलं तर कोणाचं जाणार आहे? आम्हाला तर आमचं देव देणार आहे. आम्ही कोणाचं काय खातो तू राम आम्हाला देतो. महाराज इथं येऊन महाराज सगळ्यांनी भजन केलं. विनोदाचा भाग सोडून द्या महाराज. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. महाराज पंढरीच काहून सांगितलं? महाराज पंढरी सारखं क्षेत्र नाही. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाण 1 यात्रा. महाराज लिहून घ्या. 18 प्रकारची मिळकत सांगेले. होईल तेवढी सांगण्याचा प्रयत्न करतो महाराज, टाइम कमी आहे. महाराज पहिली मिळकत सांगितले, जा भगवंताला आलिंगन द्या. फळ काय महाराज? निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीवा शिवा. ते म्हणले देवा काही सांगता का? आलिंगन देणं इतकं सोपं आहे का? म्हणे आम्ही जर आलिंगन द्यायला गेलो तिथं 2 जे उभे असतात आमची समाधीच करतील म्हणले. ते म्हणले त्याच्या अजून सोपं सांगा ना. ते म्हणे भगवंताची पूजा करा. म्हणजे देवा इतका महाग परमार्थ आम्हाला परवडणार आहे का? अजून सोपं सांगा ना. अजून सोपं सांगा म्हणे, अजून सोपं. ते म्हणे भगवंताची पूजा करा. तुकाराम महाराज म्हणले. महाराज इतका महाग परमार्थ आम्हाला परवडते का महाराज? नित्य पूजेचा खर्च आहे 4,500-5,000 रुपये. पाद्यपूजेचा खर्च आहे 4,500 रुपये. नित्य पूजेचा खर्च आहे 10,000 ते 15,000 रुपये. आणि महाराज षोडशोपचार पूजा करायची असली तर किती खर्च येते? 25,000 ते 30,000 रुपये खर्च येते. महाराज लय लोकांनी पूजा केलेली आहे. महाराज इतकं महाग परमार्थ आमचे. ते म्हणे आषाढी वारीच्या वेळेस वारीला लागा मुख्यमंत्र्याबरोबर तुमचा नंबर लागेल तर पहा. पण त्याला गडी जोडी जोडीनं लागते महाराज. आणि त्यात बी भाग्यवानाचा नंबर लागते. म्हणजे इतका महाग परमार्थ आमच्या जन होणार नाही. त्याचं फळ काय म्हणले? पूजो दाता विठोबाशी वैकुंठवाशी ते होती. ते म्हणे अजून सोपं सांगा ना. ते म्हणे काहीच नाही. देवाचं दर्शन घ्या. दर्शन. फळ काय महाराज? देखील तुमचे चरण. ते म्हणे देवा तुकाराम महाराज 36 तास आषाढीच्या वेळेस बारी असते हो. इतकं सोपं आहे का दर्शन? इतकं जर आम्ही बारीला लागलो पप्पे जाई खवळणार नाही का आम्हाला? फळ काय? देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया तेजीन आपुला प्राण आता कोठे धावे मन तुमचे चरण. ते म्हणे अजून सोपं सांगा ना. ते म्हणे काहीच नाही. भगवंताच्या राऊळाला एक प्रदक्षिणा घालायची. ते म्हणे देवा अहो काय तिथं गर्दा असते आषाढीच्या वेळेस. फळ काय? फळ सांगून जा म्हणे. उजवे घेता राऊळाशी जळती पातकाच्या राशी. आपल्या उजव्या हाताने जायचं. महाराज फळ काय? उजवे घेता राऊळाशी जळती पाते म्हणे. इतका अवघड सांगायला इतका गर्दा म्हणे. अजून सोपं म्हणे अर्धी प्रदक्षिणा कर. चोखोबाराच्या पायरीपासून निघायचं फक्त मंदिराची राऊळाची पाठ पाहायची. काय फळ? पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडते 360 म्हणे. एवढे म्हणजे पंढरपूरचं महात्म्य तसं आहे. तुम्ही अजून सोपं सांगा ना. इतका माग आम्हाला परवडणार का? तुम्ही सरळ सोपं सांगू का? ते म्हणे खामगाव गाडीत बसायचं. पंढरपूरला एसटील 3 पायऱ्या असतात. कंडक्टर म्हणलं उतरा पंढरपूर. पंढरपूर सगळे लोक उतरू द्यायचे. तो उतरायचंच नाही. 2 पायऱ्या उतरायच्या. माधव महाराज 3ऱ्या पायरी उभा राहायचा. 1 पाय खाली ठेवायचा. लगेच खामगाव पंढरपूर खामगाव धरायची ना घराकडे. फळ काय? हरी वाराणसी चाली जे मासा वाराणसी चाली जे मासा वाराणसी चाली जे मासा वाराणसी चाली जे मासा गोदावरी एक दिवस गोदावरी एक दिवस गोदावरी एक दिवस गोदावरी एक दिवस पंढरी पाऊल परियसा पंढरी पाऊल परियसा पंढरी पाऊल परियसा पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा ऐसा ठसा नामाचा ऐसा ठसा नामाचा ऐसा ठसा नामाचा ऐशी पंढरी म्हणजे जाती ऐशी पंढरी म्हणजे जाती पंढरी म्हणजे जाती ऐशी पंढरी म्हणजे जाती
करतात तुम्ही पाहून घ्या, टाइम कमी. महाराज ते म्हणजे अहो एवढं बी आमच्या होणार नाही म्हणे, पाय ठेवाय जागवा नाही म्हणे, एकतरी मुक्काम कर म्हणे. वारकरी जातात उद्या दसमीन आजच घरी पंढरीचा वारकरी वारी चुकून काय वारी चुकून ये घरी अशी सांगितली का वारी. महाराज राय फळ पाहून घ्या, दुसऱ्या कवा योग आला तर पुढे पाहू. महाराज आषाढी कार्तिकी पंढर महाराज लोक तीर्थयात्रेला जात नाहीत का. आता प्रयागराजले गेलते का तुमच्या गावातले. आमच्या गावातले गेलते चुकून चपला बदलून आले घरी. महाराज काय माणसं पंढरपूर जातात चित कुठं असते गुलाबराव. आता हे आमच्या दिंडी चोपदार आहेत, लगेच दिंडी फोन लावाय का आमच्या घरी. पेरला का म्हणे, पेरलं का आपलं घर तर निघलं का. अहो ते म्हणजे इकून पाणी झालं तिकून झालंच नाही, काय पाणी होईल याचं लक्षच नाही तिकडं. महाराज एक दोन माणसं, एक अगोदर शिल होता आमच्या बरोबर, एक असा मागून आला. अहो तुम्ही रामराम हो रवी महाराज, आमच्या घरचं कसं काय चाललं. अहो ते म्हणजे तुमच्या घरची विधवा झाली, तुमच्या घरची विधवा झाली. महाराज यानं मोठ्यानं गळा काढला, रडून राहिला. सागर महाराजच्या नाही जमणार, मी तिथं होतो म्हणलं देऊ का दोन ठेवून. ते म्हणे गप्प बसावं म्हणे. महाराज हे आताच आले रवी महाराज, हे का खोटे बोलणारे माणसं नाहीत. अरे म्हणलं मूर्खा, तू जिवंत असल्यावर तुझी बायको विधवा होईलच कशी. ते म्हणे तुम्हाला माहितच नाही किंवा बुवा बोलते ते खरंय. काय कळलं आपल्याला, काही लोक काय कळलं आपल्याला कळत नाही, हे बी कळत नाही त्याले. महाराज आषाढी कार्तिकी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी. महाराज किती साधना केले हो निळोबामध्ये, नाना साधनाचा केल्या खटापटा, परित्यान पळती ओदाची दारवंटा, जाणीव जाता जाणीव घाली आडफाटा, योग अभ्यासी ते रुदिता ती, धन्य आनंदाची सापडली. तेने संत सज्जन भेटले, तेने फेडियला बुद्धीचा अमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. महाराज इथं आपण आलो महाराज कशा करता आलो. देवे दिला देह कशा करता. महाराज म्हणतात भोजना गोमठा. खाऊ नाही का, खाऊ नाही का. अहो महाराज अन्नमय प्राणी खाण्याकरता लागणारच आहे महाराज. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. महाराज काल एक माणूस म्हणे महाराज हे काय अवतार धरायचे. काही माणसे असतात रूम न कुठं आणू. एक माणूस महाराज पंडित होऊन आला, बाबा पंडित होऊन आला आणि गावात दिवसा कंदील लावून ठेवला. ते काही माणसाला नाव कंदिलीच वाद्यो. ते म्हणे आपण काशीहून पंडित होऊन आलो, आपण पंडित होऊन आलो म्हणे, आपल्याला कोणता प्रश्न विचारा, नाही आला तर कंदिलीच होईल. महाराज एक माणूस रूम न घेऊनच आला म्हणे साधोबा कंदिलीच होता का कसं. ते म्हणे आपला पण आहे म्हणे, आपण कंदील तर साईज होत नाही म्हणे, मला प्रश्न विचारा. ते म्हणे प्रश्न एकच विचारतो, हे माझ्या हातचं रूम न कुठं लागल, कुठं लागल. त्या महाराजाला वाटलं पायावर म्हणतो तर पाठीत हाणते, आणि पाठीत म्हणतो डोक्यात हाणते. महाराज असे काही माणसं अवकळी असतात आडमोड. एक माणूस म्हणे रामराम काहून घातला. मी एका गावाला कार्यक्रमाला होतो, त्याचं नव्हतं पटत, पण त्या माणसाच्या तोंडातून निघून गेलं ते. ते म्हणे रामराम घातला काहून. अहो ते म्हणे झाली माझी गलती. अरे म्हणे गलती झाली पण घातलाच काहून. काय सांगणार अशा माणसाला म्हणून. याला म्हणतात रूम न कुठं हाणू. दुसरं साधन लय साधन केले तुम्ही आम्ही. मौस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला. महाराज शिव वैरी आपला आपण जोडायला आलो. महाराज तुम्हाला सांगून चालता चालता श्रीगोंदा तालुक्यात एक महाराज झाले. त्या महाराजाचं नाव आहे रोहिदास महाराज. महाराज त्या नगरात एक वेश्या होती. ते म्हणले वेश्या ये म्हणे बघ परमार्थ कर. ते म्हणे महाराज तुमचा तुम्ही शेवट सांभाळा. महाराज त्या नगरात एक श्रीगोंदा नावाची एक महाराज साधू होती, गोंदा महाराज.
हा ती सांभार समाजाची होती. त्याचा नेम होता जनावरांचं कातड काढून आणलं पहिला जोडा करायचा. तो कोणाला द्यायचा? त्या गावच्या संन्याशाला द्यायचा. महाराज बाबाला बाजावर टाकलं. शेवटच्या काळात बोल नको ना. भूक लागली का? कमी जाऊन येऊ. काय सांगत होतो? काही म्हणलं तुम्ही कीर्तन म्हणायचं म्हणजे मग कळते जागी येत का झोपले. हा ते म्हणे महाराज तुमचा तुम्ही शेवट सांभाळा. महाराज बाबाला खाली टाकलं आणि महाराज गोंदा महाराजांनी एक जोडा आणून ठेवला. नवा जोडा म्हणे बाबा जोडा घाला ठेवला. महाराज मरते वेळेस बाबा रवी महाराज बाबाचा त्या जोड्यात जीव गुंतला. बाबा कोण झाले? महाराज झाले. महाराज रोहिदास झाले. आणि महाराज त्याच जन्मात रोहिदास महाराज काय झालं? महाराज एक कसाई गाय घेऊन चालला होता आणि गाय सुटली पळाली आणि तिकडे यायची आश्रम झाली. म्हणजे बाबा इकडे गाय पाहिली का? म्हणे इकडे गेली. आणि महाराज गाय धरली कापली. पुढं महाराज सांगतो कशासाठी सांगायला जोडवून वैरी ठेवीला. महाराज ते झालं की लगेच मग हे त्या गावची दिंडी निघली कुठं? जगन्नाथपुरीला. आणि महाराज रोहिदास महाराज त्यात गेले. काही गावले मुकामा शास्त्र हाकामारी आमच्या गावाला आहे. 2-2 4-4 वारकरी जेवायला तिकडे झोपायला नेतात ते लोक. आणि महाराज झोपले. त्या घरात एक बाई एकच माणूस होता. जेवण झालं रोहिदास महाराज झोपले. त्या बाईच्या मनात महाराज काम निर्माण झाली. रोहिदास महाराजाला म्हणू लागली. ती म्हणली बाई आम्ही विष्णुदास तैशे नव म्हणजे कैशे नव कामाजी कोतवालीने नागविले बहुताशी हरी हराची आबरू घेतो भय नाही त्याशी विश्वामित्र जमदाग्नी नाडीले तैशे नव. हा महाराज ते म्हणले तुझा नवरा आहे म्हणे घरात. तिने माझा नवरा आहे म्हणून माझा अंगीकार करत ना का? महाराज नवऱ्याचा खून केला. नवऱ्याचा खून केला. महाराज असं म्हणल्यानंतर तरी रोहिदास महाराज म्हणले तुझ्या नवऱ्याला मारलं तू. रोहिदास महाराज बाहेर आले. त्याच बाईने दांगडो केला. ते म्हणे गावात लोकांना गोळा केलं. ते म्हणे या महाराजांनी माझ्या नवऱ्याचा खून केला. माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महाराज मला सांगा लोकांनी कोणाची बाजू घेतली असेल? माधव महाराज बाईची घेतली असेल महाराज. आता मग आम्ही रस्त्यावरून येऊ लागलो. एक बारीकस कोंबडीचं पिल्लू. आता गाडी चालू जे उलड ते पिल्लू आणि बरोबर ते चाकार येऊन पडलं. मेलं. लोकांनी महाराज त्या गाडीवाल्याच मारू लागले. लोक तुला दिसत नाही का? तुला त्याला नाही दिसत पण त्याला दिसते का? लोक त्याला मारू लागले महाराज. कारण लोकच तसे येत महाराज. महाराज त्या नगरात त्या राजाचा हात रोहिदास महाराज हात कापा लावला. आणि महाराज लोक चितू करू लागले. चांगल्या माणसाले लोक म्हणत महाराज रोहिदास महाराज मागा चालू होती. पण महाराज माझ्या जगन्नाथाला दया आली. आणि तिथल्या पुजाऱ्याला सांगितलं माझा भक्त येऊन राहिला त्याला हा माझा रथ घेऊन जा आणण्याकरता. मग कळालं. आणि ते म्हणजे जगन्नाथ माझा काय तई तूच तोडायला होतो माझा सोहळाही तूच करायला होतो. ते म्हणले तसं नाही रोहिदास महाराज. मागच्या जन्मात तुम्ही नुसती गाय दाखवली होती. ते गायची कोण झाली? बाई झाली. आणि तीन तुमचा हा सूड घेतला. ऋण वैर हत्या हे तो न चुके नेदिता. महाराज दुसरं साधन करू नका. आषाढी कारण जन्म येण्याकरता 3 कारण लागतात. पहिलं कारण हे जन्म घेणे लागे वासनेच्या संगी जड भरत राजा हरणीकर बागेला. दुसरं कारण जन्म येणे घडे पातकाचे. तिसरं कारण जन्म घेणे लागे केले कर्म झाले त्याची भोगा आले. उपजले मे उपजेते नाशिले ते पुनरुभी दिशे हे घटिका यंत्र जैसे परी रमेगा. महाराज आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. असा कोणाचा नेम असल महाराज म्हणतात तो देवा परम पूजे जगी शेवटच्या एका जनार्दनी ऐसा जाता नेम. एका जनार्दनी ऐसा जाता नेम. एका जनार्दनी ऐसा जाता नेम. एका जनार्दनी ऐसा जाता नेम.
जनार्दनी ऐसा जाता नेम एका जनार्दनी ऐसा जाता नेम एका जनार्दनी ऐसा जाता नेम एका जनार्दनी ऐसा जाता नेम तो देवा परम उच्चा जगी तो देवा परम उच्चा जगी तुळसी माळ ग गोपी चंदन टिळा महाराज गोपी चंदन टिळा तो देवा तो देवा तुळशी माळ ग गोपी चंदन टिळा तुळशी माळ ग गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी 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 वैष्णवाचा वैष्णवाचा हृदय बोला बाबा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा हा
ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. कसा आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस उच्चार करणारा तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा तो देवा परम पूज्य जगी गोपी चंदन टिळा तो देवा परम पूज्य जगी आषाढी कार्तिकी तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी हृदयी कळवळा तो देवा परम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. महाराज पवित्र असा नरदेव भेटला. या नरद्यात आल्यानंतर काही होत आहे ते देवाची होई ना मला तिथे होती तरी का चित्ती न धरावी. महाराज या देहात काही होत आहे ते नाही होत आहे. माणसंच झाले ना पंतप्रधान कोणते झाले. हो महाराज त्यासाठी काय लागते डोकं लागते. डोकं एका इंजिनियरच्या मनात आलं दवाखाना टाकला 5 मिनिटं राहिले म्हणून सांगतो बोर्ड लिहिलं आपल्या इथं कोणत्याही रोगावर औषध मिळेल. गुण आला तर 500 रुपये नाही गुण आला 1000 परत. महाराज लोकांची फुकटचं गावलं बापले धावलं. लोक महाराज आमच्या गावात एकेका बाईने 3-3 कार्ड केले. पहिले अमृत महोत्सव आला फुकट झाला म्हणून 55च्या बाईनं 75 केलं. पुढे शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना केली तेच 75 तर पुन्हा 45 वर आणलं 3-3 कार्ड. हे सत्य आहे. हसण्याकरता सांगतो का आमच्या गावातलं सांगायला तुमच्या गावाचं मला माहित नाही. महाराज लोक त्यानं बोर्ड टाकला कोणत्याही रोगावर औषध मिळेल गुण आला 500 रुपये. काही एक माणूस गेला म्हणे महाराज आपल्या तोंडाची चव गेली. आंबट खासाल आंबट लागत नाही. गोड खासाल तिखट खासाल गोड खासाल गोड लागत नाही. ते म्हणे हाय का औषध. ते म्हणे हो ते म्हणे काढा जीभ. ते 10 मध्ये पॅक काढ जीभ काढा म्हणे झाकण उघडलं झाकण भर टाकलं त्याच्यात जीभीवरती. म्हणे काय इंजिनियर साहेब औषध म्हणतात पेट्रोल टाकतात. ते म्हणे गुणाला काढ 500 पेट्रोल शेन ते का औषध थोडीशे. तू कळत नव्हतं आंबट कळत नव्हतं. महाराज चांगला 2 महिने बुद्धीद्वारे विचार केला आणि मग गेला म्हणे इंजिनियर साहेब आपली स्मरणशक्ती गेली. किती महिन्यानं म्हणजे सकाळी काय भाजी खाली अशी आठवण नाही. हाय का औषध. ते म्हणे हो ते म्हणे 10 मध्ये पॅक काढ रे बाबा. झाकण खोललं झाकणात पेट्रोल घेतलं चाळ्याला लावला. ते म्हणे काय इंजिनियर साहेब 2 महिन्याच्या अगोदर आलतो तरी पेट्रोल आता पेट्रोल गुणाला म्हणे काढ 500. सकाळची आठवण नाही 2 महिन्याची आठवण आली. ते म्हणे यांचा तिळगुळ घ्या गोडगोड बोलाच कार्यक्रम लावला. पुन्हा मग 2-3 दिवसांनी विचार करून गेला म्हणे इंजिनियर साहेब आपली नजर गेली. ते म्हणे हे किती येत अहो. ते म्हणे तुम्ही दिसत नाहीत बोट कुठचे. महाराज सोंगाडे. मला सांगा महाराज कोणता माणूस उठवाय सोपा आहे. झोपतला माणूस उठवाय सोपा आहे का झोपत सोंग करणारा. कसा आहे तुमचा अनुभव. झोपतला उठवाय सोपा आहे महाराज. ते म्हणे हे किती आहेत अहो. म्हणे तुम्ही दिसत नाहीत बोट कुठचे. महाराज इंजिनियर साहेबांनी खिशात घातला नेमक्याच मोदी साहेबांना 500,000 नोटा बंद केल्या होत्या. 1000ची काढायची 2 50-50च्या काढल्या आणि हातावर द्यायच्याच राहिल्या. रवी महाराज ते म्हणे इंजिनियर साहेब 1000 म्हणतात 100 होता. ते म्हणे गुणाला काढ 500 100च येत नाही. महाराज काही होत आहे ते काही म्हणून मला असा पवित्र असा नरदेव भेटला. महाराज सर्व मायबापाच्या चरणी बोलण्याच्या ओघात एखादा वेळा वाकडा शब्द गेला असेल तर माझा मला परत करा महाराज. कारण मी एक तुमचं लेकरू आहे महाराज. आज महाराज यांचं सौजन्य आहे महाराज श्रीकृष्ण रामेश्वर मेतकर महाराज. आणि महाराज ज्यांचं अन्नदान झालं रमेश फाटकर शिवहरी टिकार प्रमोद मुंडाले महाराज जर अन्नदान केलं आपण एका माणसाला म्हणलं महाराज का तुमची पंगत गिंगत म्हणे महाराज पठ्ठ्यान 4 पोरीचे लग्न चुलबंद केले. म्हणलं आता तुम्ही आपलं काय सप्त्यात पंगत करायचं कामच काय म्हणे. मी म्हणलं आता तांब्या उचलल्या की दाखले जेवाय. मी म्हणलं आमच्या इकडे त्याला फिटम फाट म्हणतात. लग्न चुलबंद केले तुम्ही लोकांच्या घरी जेवायला लोक तुम्ही जेव घातले यात काय फरक आहे. इथं जर अन्नदान केले इथे कशी दिले अन्न कोटी कुळाचे उदाहरण कोटी या गळडे जाण आयशे महिमान तीर्थाचे महाराज. म्हणून महाराज इथं अन्नदान करा वारकऱ्याच्या मुखात अन्नदान करा महाराज झालेली सेवा. आणि महाराज असे जे अन्नदाते आहेत जे सत्याला सहकार्य करतात महाराज सप्ताह कमिटी या मारुतीला एकच प्रार्थना आहे महाराज देव त्यांच्याकडून अशीच
सेवा करून घेऊ महाराज. आज महाराज हिंदू तिथीप्रमाणे माझ्या राजाची जयंती आहे महाराज. हा महाराज माझ्या जाणता राजा. राजाला किती पदव्या होत्या हो? इतक्या पदव्या आहेत का कोणाला? महाराज राजाच होते महाराज. महाराज माझ्या तुकाराम महाराजाला सेवकाकडून महाराजा नजराणा पाठवला. पण महाराज ते तुकाराम महाराज होते. मी जर असतो रवी महाराज तर अशी झोळी केली असती, बरोबर अशी गाठ मारली असती. मग महाराज तुकाराम महाराज म्हणले काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलच यावा. राजाला वाटलं सेवकाच्या हातून दिला म्हणून घेत नसतील. राजा घेऊन गेले. म्हणजे तुकाराम महाराज घ्या. तुकाराम महाराज म्हणले आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल, मग तुमचे ये रवित्त धन ते माझ्या मूर्ती समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा मनवा हरिचे दास. तुका म्हणे मध्ये या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 टाळी टाळी मायबाप टाळी वाजवा. तुकाराम 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 आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार तुळशी माळगळा गोपीचंद दिला हृदय कळवळा वैष्णवांचा झालेली शिवा. महाराज अशी वाजवणारे महाराज. खरोखर महाराज आनंद आला. आज माझं समाधान झालं महाराज. महाराज तोंडावर बोलणारा बॉय. पण महाराज खरोखर तुमच्या गावाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच. महाराज माणसं किती येतो, किती आहेत भजने? 4-5च भजने आहेत. पण कसे येत? पांडव किती होते, कौरव किती होते? त्याचा मामा पाहिला का तुम्ही? मामा पाहिला का? टीव्हीत पाहिला असेल. मी त्याची प्रॅक्टिस करायला भांजे ते अजून जमे ना मला. ते म्हणे मै तुम्हाला बजेट बठायचं चेक केलं म्हणे कोर्ट जग. महाराज झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी महाराज. हे महाराज रवी महाराज, सागर बाबा, हे बाबा माधव महाराज, गजानन महाराज, विनेकरी बाबा, सोबदार, हे बालगोपाल यांच्या चरणी तुम्ही बसले महाराज. तुमच्या चरणी महाराज पावसान पडून जाव झड लावू. अजून माझा 1 मिनिट शिल्लक आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. हा बोलले पुरे हा नाही विचारिला देवार म्या तुला. तुका म्हणे ज्ञानेश्वर राधा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. बजरंग बली की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. हॅलो, सर्वांनी चहा घेऊन जावे.